रिअल झालेली घटना आहे कोकणातल्या, फेक नाही. मी स्वतः बघितलंय, कोकणात आहे काहीतरी आहे, पण आहे. तोंडातल्या तोंडात काय काय बडबडतात काय वैभव यार. कॅमेराच्या धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय खांडेश्वरला. 1.5 महिन्याचा रेडी आहे. तिला आम्ही जय मल्हार थीम आम्ही करणार आहोत. सो बघा आता कसं होतं शूट. जय मल्हार. मला वाटत नाही गाडी आपली क्रॉस होईल, कारण रिक्षाने पण युटर्न मारलाय. काय वाटतंय? त्यांना विचार ना दुसरा रस्ता. काका दादा दुसरा रस्ता आहे कुठे? आतमध्ये गावामध्ये जायचंय. अरे खांडेश्वर मध्ये मी एवढा वेळ आलोय, पण हे असं एवढं कधीच आतमध्ये नाही आलो. अरे हा हॅलो, ठीक आहे. चल काढ फटफट सामान. शिकवलं तसं सगळं सामान काढून घे. तोंडातल्या तोंडात काय काय बडबडतात काय वैभव यार. क्लायंटचं घर आहे. अशा व्ह्यू साठी लोक तरसतात. आणि घराच्या बाहेर असा व्ह्यू काय पाहिजे अजून आयुष्यामध्ये. हा आगाव जो आहे ह्याला या चिखलात खेळायचंय. हे लाव किचड. तर तुम्ही बघताय ना, एवढं सगळं प्रिपरेशन केलेलं आहे फक्त मल्हार थीमसाठी. आणि ते तुम्ही रेडी झाल्यानंतर तुम्ही बघाल किती मस्त बाळाचे फोटोज या थीम मध्ये येतील. मालक जे पगार देते काम करून साठी रेडी झालेलो आम्ही. सेटअप रेडी होता, लाईट्स रेडी होत्या, कॅमेरा रेडी होता. पण नेमक्या बाळ त्या टायमाला रडायला लागलं. बाळाची प्रचंड अशी चिडचिड झाली. आम्ही खूप वाट बघितली. जवळजवळ 1 ते 2 तास घेतला की बाळ शांत होईल, पण बाळ काही शांत होत नव्हतं. तर त्या टायमाला आम्ही एक महत्त्वाची गोष्ट अशी शिकलो की फोटोग्राफीसाठी, खास करून न्यूबॉर्न फोटोग्राफीसाठी आपल्याला पेशन्स, म्हणजे फोटोग्राफर्सला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. तिचं प्री वेडिंगला आम्ही गेलेलो आणि ड्रोन गेला. ड्रोन फ्लाय करता करता डोंगरच्या आतमध्ये गेला. आणि आत गेला ना, लिटरली माझं तर असं झालं की आता काढायचं कसं ड्रोन. तर आम्ही शोधला, ड्रोन काय भेटला नाही. आणि तिथून एक माणूस आला. ते बोलतात ना की देव मदत करतो. एक माणूस आला, त्याने माझ्याकडनं 1-2 रुपये काय ते 10 रुपये काय ते घेतले आणि काय ते गारानं गेलं. वरतून आवाज काय आला माहिती आहे का? ड्रोन भेटला. असे पैसे ठेवले आणि लगेच ड्रोन भेटला मला. माझ्यावर रिअल झालेली घटना आहे कोकणातल्या. आता नवरात्री येतात आणि नवरात्रीमध्ये तर आपण माहिती आहे कुलदेवताची पूजा मोस्टली करतो. त्यामध्ये खंडोबाची मेन पूजा असते आपल्याकडे. तर ही थीम आम्हाला करायची होती. म्हणजे खूपच सुंदर. म्हणजे आम्ही असं इमॅजिन नव्हतं केलं की त्याच्या थीममध्ये एवढा सुंदर दिसतो. परफेक्ट दिसतोय म्हणजे. रे ना आ
बाळ झोपलेलं आहे. 1 महिन्याच्या बाळाकडनं काय अपेक्षा करता? बाळाने डोळे ओपन करून पाहिजे. 1 महिन्याचं न्यूबॉर्न शूट ह्यासाठीच बोललं जातं, की बाळ झोपलेल्यामध्येच ते चांगलं ते बोलतात ना, एक छान असं वाटतं. ते यॉन करतं. त्याच्यानंतर ते थोडंफार असं एक मध्येच अशी स्माईल देते. तर हेच सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. बी पेशन्स. फोटोशूटचा अनुभव खूपच छान होता आमच्या चिमुकल्याचा. आणि तुमच्या टीमने म्हणजे फोटो बघून तुम्ही फोटो बघून तुम्ही सांगू शकता की त्यांनी किती मेहनतीने काळजीपूर्वक बेबीला हँडल केलंय. सो फोटोज आणि आवडले तुम्हाला? खूप एक अप्रतिम फोटोशूट झालंय. सो आजचं शूट खूप छान झालं आणि आज आम्ही खूप कमी बोललो कारण आज काम खूप जास्त होतं आणि कारण ही टीम थोडीफार म्हणजे थोडी नाही खूप जास्त कस्टमाइज होती. सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःने हाताने ह्या कोवळ्या हाताने मी बनवल्यात. सो आता भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ह्याचे व्हिडिओज बघा तुम्ही. आणि याचं ॲक्च्युली आम्ही कॉपीराईट स्ट्राईकमुळे आम्ही ओरिजिनल म्हणजे बोलतो ना गाणी बीटवरती केलेलं आम्ही याच्यावरती टाकणार नाही. तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती जा, तिथे जाऊन आमचे व्हिडिओज बघा आणि व्हिडिओ नक्की आवडल्यास आम्हाला ॲप्रिशिएट करा. सो भेटूया आता आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.